नमस्कार. आपण पाहतात राजहिरा लाईव्ह न्यूज चॅनल. सकल आदिवासी समाजाचा नांदेड येथे जिल्हाधिकाऱ्यालयावर धडकला मोर्चा. सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी सकल आदिवासी समाजाच्या वतीने नवा मोंढा ते जिल्हाधिकाऱ्यालयापर्यंत माहूर किनवट विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. अनेक उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. आमदार केराम म्हणाले की आदिवासींचे आरक्षण कोणालाही देता येणार नाही. आरक्षण गॅजेटप्रमाणे मिळत नाही, तर संविधानानुसार मिळते. सभेनंतर विविध मागण्यांचे निवेदन शासनाला नांदेड येथील जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले. या ठिकाणी कळमनुरीचे माजी आमदार संतोष टारफे, लक्कीभाऊ जाधव, हदगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मुरमुरे, देवा मिराशे, वानोळे सर, डॉक्टर पुंडलिक आमले, संतोष तायवाडे, डॉक्टर दीपक नाईक, केशव तिरानिक, ज्ञानेश्वर खराळे व संपूर्ण आदिवासी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. या मोर्चाला लाखोंच्या संख्येने नांदेड जिल्ह्यातील पुरुष, महिला, युवक युवती आपल्या पारंपरिक वाद्यासह वेशभूषेत उपस्थित होते. राजहिरा न्यूजसाठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर, उमरखेड. जे मागणीसाठी जे आंदोलन करते माननीय जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार 2 सप्टेंबर रोजी शासनाने जो हैदराबाद गॅजेटचा संदर्भ देऊन मराठा बांधवांसाठी जो कुणबी सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भामध्ये जो शासन निर्णय झाला, त्याचा आधार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला, अनेक वर्षे सत्तेमध्ये असलेला, व्यवसायाने आणि सर्व बाजूनी पुढारलेला असलेला, पूर्ण 100% त्याच्यामध्ये गरिबी नाही असं मी म्हणणार नाही, असं आमच्या बंजारा बांधवांनी आम्हाला आदिवासीमध्ये समाविष्ट करा अशा पद्धतीची मागणी घेऊन जे आंदोलन आणि मोर्चे या ठिकाणी या महाराष्ट्रभरामध्ये सुरू आले, त्याचाच एक भाग म्हणून ते मोर्चे काढतात म्हणून त्यांच्या मोर्चाच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन नाही, परंतु ज्या हैदराबाद गॅजेटचा संदर्भ देऊन जे घटनात्मक आदिवासी समाजाचं जे काही आरक्षण आहे, त्या आरक्षणामध्ये आम्हाला समाविष्ट करा अशा पद्धतीचे असणारे असंवैधानिक अशा पद्धतीची काय जी मागणी आहे, मुद्दाम आपल्यामार्फत हे सांगू इच्छितो. असंवैधानिक हे शब्द त्याच्यासाठी मी वापरतोय. अनेक वेळा अशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी या राज्यामध्ये असलेल्या तत्कालीन सरकारच्या माध्यमातून केला गेलेला आहे. 1979 मध्ये अशाच पद्धतीचा राज्य सरकारने प्रस्ताव बंजारा बांधवांना आदिवासीमध्ये समावेश करण्याच्या संदर्भामध्ये घटनेने जे काय निकष या ठिकाणी दिलेले आहे त्याची पूर्तता करून त्यांना घेता येईल का अशा पद्धतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला होता. केंद्र सरकारने तो प्रस्ताव सपशेल त्या ठिकाणी नाकारलेला आहे आणि याच्या अनेक त्या ठिकाणी नाकारलेला आहे. आणि ज्या चौकटीमध्ये हे लोक बसतच नाही, तर ते पुन्हा पुन्हा अशा पद्धतीचं असणार आदिवासींच्या मूळ आरक्षणाला धक्का लावण्याचं काम या ठिकाणी करतात. ही दुर्दैवाने आमच्यासाठी अतिशय वाईट गोष्ट आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये त्यांची मागणी आणि त्यांचे मोर्चे लक्षात घेता आम्ही जर मोर्चे काढू शकलो नाही, तर सरकारची मानसिकता होईल की आदिवासी मूळ जमातीच्या लोकांची त्याला संमती आहे आणि मग काही निर्णय घ्यायला हरकत नाही, असे सरकारची जी मानसिकता होऊ नये म्हणून आम्ही सुद्धा प्रतिकात्मक आमच्या घटनात्मक आरक्षणाच्या संरक्षणासाठी हे मोर्चे या ठिकाणी आयोजित केलेले आहे. त्याच्यात भाग म्हणून आजचा हा नांदेडचा असणारा विराट मोर्चा या ठिकाणी आलेला. आम्हाला कोणाला दोषारोप या ठिकाणी केलेले नाही. घटनेच्या चौकटीमध्ये ज्या काही गोष्टी आम्हाला मिळालेल्या आहेत त्याचाच हक्क आम्हाला या ठिकाणी मिळालं पाहिजे. परिपूर्ण या देशाला घटना दिल्यापासून आजपर्यंत आमचे शैक्षणिक असतील,
सामाजिक आर्थिक सगळ्या बाजूचे जे काही आमचे राईट्स आहेत, अधिकार आहेत, तेही आम्हाला परिपूर्ण या ठिकाणी मिळालेले नाहीत। आता कुठं तर आमचा आदिवासी माणूस त्यांच्या हक्क आणि अधिकाराच्या प्रति थोडं सजग घेऊन त्या ठिकाणी पाठपुरावा करतो, पुढे जाण्याचा प्रयत्न करतो। अशा परिस्थितीमध्ये परत एकदा त्याला दाबून टाकण्याचं काम गैरजमातीचे लोक या ठिकाणी करताय। ही दुर्दैवाने आमच्यासाठी अतिशय वेदनादायी गोष्ट आहे। म्हणून आपल्या माध्यमातून सरकारला माझी विनंती आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट जरी भूमिका या ठिकाणी मांडलेली असली तरी सरकारचा मी एक विधिमंडळाचा त्यांचा सहकारी सदस्य जरी असलो तर माझी आपल्या मार्फत सरकारला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, जी 12 सप्टेंबर रोजी जे काय आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने भारतीय संविधानाच्या 5वी सूचीनुसार जे विधिमंडळातल्या आदिवासी सल्लागार जे परिषद आहे त्या परिषदेचं ताबडतोब बैठक घेऊन एकदाच सूक्ष्म त्या ठिकाणी लावावा आणि आमच्या आदिवासीच्या मनामध्ये जे काय असुरक्षितची भावना निर्माण झाली, आमच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेले हे सावट आपण दूर करण्यासाठी आदिवासींना त्यांच्या घटनात्मक आरक्षणाला संरक्षण द्यावं एवढंच आपल्या माध्यमातून या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्ताने त्यांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। घाबरता तुफानातले दिवे याप्रमाणे आमचे आदिवासी बांधव आपल्या हक्काप्रती जागरूक असल्याची साक्ष देण्यासाठी या शहरात आले आहेत। लाखोच्या संख्येने समाजाला काय आव्हान आहे? समाजाला हेच आव्हान आहे की जेव्हा जेव्हा आपल्या हक्क अधिकारावर गदा येईल तेव्हा मोठ्या संख्येने तुम्ही एकत्र आलं पाहिजे आणि शिवफुले शाहू आंबेडकरांचा जो काही महाराष्ट्र आहे तो कदापि आपल्याला अशांत होऊ द्यायचा नाही। आपण सामाजिक महापुरुषाचे विचार मानणारे, संविधान मानणारे लोक, बाबासाहेब मानणारे लोक, त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार होईल तेव्हा सगळे लोकांनी एकत्र येईल। तेढ निर्माण करू नये ही आमची या ठिकाणी बंजारा समाज बांधवांना सुद्धा या ठिकाणी सांगणं आहे। आर्टिकल 19 नुसार सर्व बांधवांना या ठिकाणी बोलण्याचं स्वातंत्र्य दिले। याचा अर्थ स्वातंत्र्य दिले अर्थ की आपण काहीही बोलू नये हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे। कारण बोलायला काही दिलं म्हणजे आपल्या तोंडाला येईल ते बोलणं शक्य नाही ना, कारण बाबासाहेबांचे संविधान आहे, संविधानिक मार्गाने त्यांनी मागण्या कराव्या आणि आदिवासी समाजाने मूळ मागण्या कराव्यात। या व्यतिरिक्त आमच्या समाजामध्ये आज बिंदू 2 वरून 8 वर फेकल्या गेलेला आहे। हा सर्वात मोठा आदिवासी समाजातला मोठा प्रश्न येऊन आलेला आहे। त्याबरोबर घुसखोरीचा अनेक प्रश्न आहेत का आदिवासी समाजाने वेळोवेळी संघर्षच करायचे का? म्हणजे समाजामध्ये कुठं तरी आज पहिली पिढी शिकायला लागली, या पिढीमध्ये जर एवढी उत्कृष्ट या ठिकाणी प्रगती दिसत असेल तर या ठिकाणी पिढ्यानपिढ्याने जी शिकलेली समाज आहे, व्यवस्था आहे, त्या ठिकाणी ती समाज व्यवस्था या ठिकाणी उच्च पदावर गेलेली आहे। या ठिकाणी बाकीचे या ठिकाणी आमच्या समाजाव्यतिरिक्त जे मराठा समाज असतील, या ठिकाणी बंजारा समाज असतील, या ठिकाणी ओबीसी बांधव असतील, या सर्व बांधवांना विनंती आहे की वडर समाज सुद्धा या ठिकाणी आपल्याला मागणी करतो, बाबांनो तुम्ही आमच्यामध्ये जरूर मागणी करा, परंतु संविधानिक मार्गाने मागणी करा। तुम्ही या ठिकाणी म्हणता की आम्ही अर्धनग्न येऊ, या ठिकाणी आदिवासी समाजातला हा आज कुठंतरी आमचा बांधव कपडे घालून या ठिकाणी यायला लागलेला आहे। परत जर त्याला जंगलामध्ये पाठवलं तर परत तो कपडे काढून या ठिकाणी कलेक्टर ऑफिसवर आल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा शासनाने या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे। या ठिकाणी महामाई आमच्या द्रौपदी मुर्मूताई असतील, यांनाही सुद्धा या आमच्या आदिवासी समाजाच्याच आहेत ना, त्यांनाही माहीत आहे की या ठिकाणी हा जो समाजामध्ये जो तेढ निर्माण होत आहे तो अत्यंत दयनीय आहे। माझी सरकारला हात जोडून विनंती आहे की या ठिकाणी आदिवासी बांधवाच्या जर उत्पन्ना तीव्र झाल्या तर या ठिकाणी भारताचं नेपाळ आणि मणिपूर व्हायला वेळ लागणार नाही। या ठिकाणी माझ्या मायबाप सरकारला विनंती आहे की आपण असं कुठलंही राजकारण समाजामध्ये तेढ निर्माण करू नये। आणि सर्वात मोठा प्रश्न आज यायला पाहिजे होता, ओला दुष्काळ यायला पाहिजे होता। त्या ओला दुष्काळाचं लोकांचं भ्रमीकरण करून हा समाज जातीमध्ये भांडण लावून देण्याचा कार्यक्रम झालेला आहे। आज पाहतो आपण गुंटेवारी 85 रुपये दिले, हा विषय मुद्द्याने प्रकरण शेतकरी बांधवांचा या कलेक्टर ऑफिस धक्क्याला, परंतु या मुद्द्याला बगल देऊन या ठिकाणी जातीमध्ये तेढ निर्माण करून समाजाचा सलोखा बिघडून जर आरक्षणाची पोळी भाजून आणि जातीमध्ये निवडणुका जर जिंकायचा प्रयत्न केला तर हे कदापि समाज मान्य करणार नाही। कारण मागासवर्गीय समाज हा एकवटलेल्याच्या माध्यमातून आता एकवटणार आहे, कारण आपण जातीमध्ये तेढ निर्माण केलेला आहे। ओबीसी असेल, धनगर असेल, मराठा समाज म्हणते ओबीसीमध्ये पाहिजे, ओबीसी म्हणते आदिवासीमध्ये पाहिजे, वडरमध्ये आदिवासीमध्ये पाहिजे, कारण तुमचं दुखणं आमच्याकडे का लावून दिलेलं आहे? हा सगळ्यात मोठा प्रश्न आमचा या ठिकाणी सरकारला आहे। कारण मराठा बांधव ओबीसीमध्ये होतो, ओबीसी म्हणतो आम्ही आदिवासी म्हणतो, एनटी म्हणतो आम्ही आदिवासी म्हणतो, वडार म्हणतो आम्ही आदिवासी। अरे बाबा तुम्ही भांडणं करून घ्या ना, आमच्यामध्ये काय येतात? त्या ठिकाणी मुंडे साहेबांना वंजारी आणि बंजारी एक आहे म्हणले, त्या ठिकाणी जर
बंजारा समाजाने म्हणले की वंजारी बंजारे एक नाही, तुम्ही आमचं याच्या अगोदर आरक्षण खाल्लंय का बाबा? तुम्हाला जर आरक्षण तुमच्या वंजारे एक शब्द बोलला तर तुम्हाला राग येतो, मग आदिवासीमध्ये आम्हाला आरक्षण द्या, मला आमच्या भोळ्याबाबड्या समाजाला राग येणार नाही का? हा मोठा प्रश्न या ठिकाणी गांभीर्याने सरकारने घेतला पाहिजे. आणि बिंदू नॉमालीचा हा बिंदू नॉमालीचा 2चा 8वर आणा, 8चा 2वर आणावा ही आमची त्या सरकारला या ठिकाणी हात जोडून विनंती आहे. आणि आमच्या आदिवासी बांधवांचा अंत पाहू नये. अंत का पाहू नये? कारण आदिवासी समाज शांत नाही, कारण संतांची अवलाद नाही, ही बिरसाची अवलाद आहे, बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद आहे. बाबासाहेबांनी जरी शांततेने या ठिकाणी संविधान लिहिलं असेल तर उलगुलान हा वयाच्या 25 वर्ष बिरसा मुंडांनी मांडलेला आहे आणि उलगुलान केलं नाही. आज या 25 वर्षातली मुलं या ठिकाणी लाखोच्या संख्येने आलेली आहेत. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय बिरसा, जय आदिवासी. उपाध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी परिषद आज नांदेड येथे खऱ्या आदिवासींचं उलगुलान या जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकलं. जे अफगाणिस्तानातून जे गोर माउंट प्रदेश आहे तिथून ज्या बंजारा या गोर व्यापाऱ्यांचा उगम झाला, त्यांनी गाढवावरती मिठाचा व्यवसाय चालू केला, अन्नधान्य, आणि राजस्थानमध्ये ते आले. राजस्थान मार्गे ते दिल्लीला गेले, महाराष्ट्रात आले, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक ते व्यापार करत होते. परंतु जेव्हा रेल्वे भारतात आली त्या रेल्वेमुळे त्यांचा व्यापार ठप्प झाला आणि दळणवळणाच्या सुविधा रेल्वेमुळे सुरू झाल्यामुळं त्यांचा तो गाढवांनी जो व्यवसाय करायचे मिठाचा आणि अन्नधान्याचा, तो त्यांचा व्यवसाय ठप्प झाल्यामुळं ते जिथं व्यापार करायचे तिथं स्थायिक झाले. आणि खऱ्या अर्थाने ते आदिवासींचे कोणते निकष पूर्ण करत नाही. 2017ला TRT आणि आदिवासी परीक्षण संस्था पुणे यांनी राज्य शासनाला अहवाल दिलेला आहे की बंजारा ही जात आदिवासी निकष पूर्ण करत नाही आणि ते तेलंगणाच्या आधारे, हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे जी मागणी करतात. परंतु संविधानाने त्यांना तेलंगणा, हैदराबादमध्ये STचं आरक्षण दिलं नाही. परंतु आता काही कालावधीपूर्वी राजकीय दबावापोटी त्यांनी ते आरक्षण घेतलं आणि आदिवासीच्या जमिनीचं मोठं शोषण केलं. बंजारा समाजाला कर्नाटकात SC आरक्षण आहे, राजस्थानमध्ये OBC आरक्षण आहे. मग ते इतर आरक्षणाची मागणी का करत नाही? आदिवासीच का करतात? कारण त्यांना माहिती आहे दलित बांधव हा पेटून उठल आणि आपल्या पिछवाड्यावरती लात मारून भारतातून हाकलून देतील, हे त्यांना भीती. पण आदिवासी समाज हा भोळा बाबडा गरीब आहे आणि या देशाचा मालक आहे, म्हणून हे जाणून बुजून आजपर्यंत आदिवासीवरती अन्याय होत आलेला आहे. त्याचसोबत आपण बघतोय इंद्रनील नाईक, त्यांचे आजोबा पंजोबा वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री होऊन गेलेले. वसंतराव नाईकांनी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता, केंद्र सरकारने बंजारांचा प्रस्ताव फेटाळलेला आहे. त्यामुळे बंजारांना कधीच आरक्षण मिळू शकत नाही. परंतु हे सरकार हे मनुवादी जातीवादी गेंड्याच्या कातडीचं आजचा द्रोणाचार्य सरकार आहे, कपटी द्रोणाचार्य सरकार. फडणवीस, शिंदे आणि पवार हे हिंदू मुस्लिम संघर्षावर राजकारण केले यांनी. पण आता हिंदू मुस्लिम बांधव एक झाल्यामुळं त्यांना राजकारण करायला मुद्दा नसल्यामुळं आता OBC मराठा वंजारी, धनगर आदिवासी, बंजारा आदिवासी, SC आणि धोबी ह्या असं आरक्षणाच्या नावाखाली असा जातीवाद सुरू केलेला आहे. आणि हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी जगण्याचा अधिकार दिला, मूलमंत्र दिला, संविधानासारखा एक पवित्र ग्रंथ दिला आणि आदिवासी समाज हा निसर्ग पूजक आहे, तो संविधानाची पूजा करतो आणि एकच ग्रंथ आहे आदिवासींचा, तो आहे संविधान. त्याचसोबत आपण बघतोय भारत देश हा कोणत्या निजामाच्या हैदराबादच्या गॅजेटवर चालत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे, त्या संविधानावरती भारत देश चालतोय. निजाम हा एक गेंड्याच्या कातडीच्या कपटी द्रोणाचार्य असलेल्या फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या या सरकारचा बाप असेल निजाम, परंतु आदिवासी समाजाचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या माध्यमातून सांगितलं पाहिजे. आणि त्यासोबत धनगर आदिवासी हृदय सम्राट मान्य नामदार मधुकरराव पिचड साहेब त्या काळात जिवंत असताना त्या काळात असेच धनगरांचे आंदोलन व्हायचे. परंतु सरकारने हे फसवणूक सरकारच होतं तेव्हा. पण त्यावेळेला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ही जागतिक नामवंत संस्था आहे, TISS, त्या टाटा इन्स्टिट्यूट संस्थेला त्यांनी आदिवासी जमाती आणि धनगर जातीचं संरक्षणाचं काम दिलं आणि त्यांनी आदिवासी भागात जाऊन आदिवासी संरक्षण केलं. परशुरामन साहेब होते आणि धनगर जातीचं संरक्षण केलं आणि त्या अहवालाने पूर्ण त्याच्यात नमूद केलं
की आदिवासी आणि धनगर समाजाच्या परंपरा संस्कृती वेगवेगळ्या ती चालीरीती परंपरा बोलीभाषा वेगळी ती आणि त्यामुळं धनगरांना आदिवासीचं आरक्षण देता येत नाही. हा अहवाल राज्य शासनाला सादर केला तरीही राज्य शासन तो अहवाल जाहीर करत नाही, कारण आदिवासीच्या बाजूने तो अहवाल आहे आणि हायकोर्टांनी सर्वोच्च न्यायालयाने धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही त्या बाजूनी आदिवासीच्या बाजूने निकाल दिलेला आहे. तरी हे बॉम्बा मारतात की आम्हाला आरक्षण पाहिजे.